ठिकाणी जोईल बोने जबरदस्त काय नाही काय बोललास. हा, तत्पूर्वी आधी भावाचं माझ्या आधी एक विषय मिटवतोय, कारण तू नंबर लिहिलेलो ना, डान्स आणि ऍक्टिंग मध्ये आणि सॉन्ग मध्ये 2 मेडल, गोल्ड मेडल भेटले. बरोबर? हा, 320 कॉलेजमध्ये. एकदा भावासाठी जोरदार टाळ्या वाजवा. भाऊ दिसतात आणि जबरदस्त, म्हणजे तुझ्याबद्दल काय प्रश्नच नाही मला. कारण मी एकदा पडियतलं म्हटलंय, पण 10 केप पडियतलं म्हणून झालो आता. बरोबर? काय समजली तू? टायमिंगचा तो विषय धरू नको. तुझं टायमिंग तू किती लावतस, कसं लावतस आणि कशाक लावतस. अरे हम काले हो तो क्या हुआ, दिल वाले. एक लक्षात ठेव. काय, आपण एखाद्या क्षेत्रात किंवा कोणत्याही शर्यतीत वावरत असताना एक वेळ शत्रू आपल्या पुढे गेलो तरी चाला, पण मित्र मागे राहता कामा नये. मित्र मागे राहता कामा नये, ह्या लक्षात ठेव. कधी पण वाक्य पण तुझ्या कधी झपणारा नाही, कारण त्या क्वालिटीचाही नाही असतो. जो गजर संपवण्याचा आणि टायमिंगचा तुला सांगतोय त्या क्वालिटीचा नाही असतो. शत्रू पुढे गेलो तरी चला, पण मित्र मागे राहता कामा नये. त्याचं कारण काय असं माहिती? तू आधी माका सांग, तू जेव्हा जन्म केलं आणि जेव्हा 5वी होती तेव्हा तुझ्या खळ्यातनं काय सरडो गेलेलो काय रे? सरडो गेलेलो हे तर सोड. याची 5वी होती तेव्हा बहुतेक कांडे चोरत गेलेलो. तुझ्या खळ्यातनं सरडो गेलेलो काय रे? कारण सिंधुदुर्गात एकमेव असो बुवा तू असशील जो प्रत्येक घटके पावला, प्रत्येक बारी एक रंग बदलता. जो एकमेव तू आणि पाठीमागना वार करणारो. दुनिया उसी की रंगीन होती है जिसे रंग बदलना पता होता है. रंग बदलो सरडो तू, या तुका नाव भेटला. कारण तू सांगशी आणि करशी या बघ. म्हणून तुका मगाशी बोललोय की एक वेळ तू देवा घावा, पण कर्मात तुझ्या घाबरू नको. देवा घाबरू नको, पण कर्मात घाबरा. बोलताना थोडा इकडे तिकडे होणार. आणि एक लक्षात ठेव, एकदा जिंकण्यानं कोण सिकंदर बनत नाही आणि एकदा हरण्यानं कोण फकीर बनत नाही. काय समजली? थोडे आसू है थोडी खुशी, थोडे आसू है थोडी खुशी, आज गम है तो कल है खुशी. काय समजला तुका? याच्यात खायचून काही बोलून गेले तुका समजला काय? नाही, तुका समजणार नाही. तेवढी मेमरी लागतात. तुझी मेमरी पायापासून फक्त डोक्यापर्यंत काय पेटीवर बसलोस ती फुटाफूट करशी एवढीच. बाकी तुला काय सांगशी? तुका माझं टाइम दिसलो किती? 45 मिनिटं काय, आणि ह्या गुलामान 1 तास काय ते तुका टाइम नाही दिसलो. 11:30 पासून 12:30 पोहोच रे.
रंगदेवता असत तर हवा तुम्ही माझ्या बरोबर नाही नाही राहायची खोटा चालत नाही हैतामध्ये बोलू नको तुझे दात पाडी आता. हो 100 त्याची तकडे किती भरली ती बघा. तुका माझी मिनटा दिसली बरं तू मी म्हणताय तू तुझ्या वेळेत परफेक्ट होता मग तू माका बोललो हे का नाही किती बोललो ग हा होय तू बोलशील अरे रंग बदलणार तू नाही बोललं तरी आता बोललं म्हणतो. युट्यूब साक्षी आहे घरी गेलास ना की झोपू नको बघ. अरे काय गुलामा आणि काय बरा बाबा तुम्ही दोघांनी ब्रॅकेट केलास का काय तू त्याच्यात बरोबर. आणि राहता राहिलो प्रश्न बुवांचं काय बुवानी म्हणजे बरेचसे अशोक बारीओ दिल्याने आणि गाव दाखवल्याने कसा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्यामुळं एखाद्याने जर चांगला केला नसतात आपल्यासाठी तर ता चांगलाच म्हणू पाहिजे. एकदा बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. झाला ना विषय सॉल्व झाला. तू असो आप करून दिलंस की म्हणजे असं म्हटलं त्यानं दाखवलं म्हणजे तो आता माका मारूक येणार पडी येतलो आता त्यांना समजवता आणि तू तर दाखवूनच दिलंस ना त्यांका पडी येतलो. बाकी असो काय विषय बुवा तुमच्यावर राग नाही काय नाही कारण तुम्ही आतापर्यंत बरेचसे गाव दाखवलास. फक्त मधल्या काळात जरा 2-4 बारी काहीतरी कॅन्सल केला त्याचं काय मला प्रॉब्लेम कळलो ना नाही जरा बघा काहीतरी चुकामुक अशी होता कधीतरी. आणि राहता राहिलो प्रश्न तुझो काय असता हय तू माझा चांगला बघवणार नाही माझा तुका चांगला बघवणार नाही त्यांका आमचा दोघांचा चांगला बघवणार आमचा दोघांचा त्यांचा चांगला बघवणार ही परिस्थिती आहे. शेवटी काय कलियुग आहे कोणाचा चांगला बघवणार नाही पण त्यातून चांगलं बोलून आपण काहीतरी लोकांसाठी चांगलं देणं हे आपलं काम आहे. आणि शेवटी बुवा काय माहिती मी जर बोललंय नसतं तुम्ही जरा बोलला नसताच तर मी थोडं बोललंय नसतं बरोबर ना ते बोलले नसते त्यांनी पण डायरेक्ट अशी सुरुवात केलेली असती. त्याच्यामुळं असं नाही शेवटी भजनात बोलावल्याने म्हटल्यानंतर थोडंफार मनोरंजन हे झालंच पाहिजे बरोबर ना. पण आयुष्यात उद्या लक्षात ठेवीन रे तुका रंग बदले हो कसा असलो मैत्रीत असलो भयो कशात रंग बदलणार कधी पण पाठीमागचा वार करीत आणि काय काय झाला नाही झाला सगळा बरोबर तू गप आता आणि तोंडवी ठीक आहे. काय विषय तेवढंच नाही मोठो ह्या आमचा काय आधीमध्ये कधी ना कधी भानगड होत असतात. ते का पिशवल्याशिवाय माका चैन पडत नाही आणि ते का रागा केल्याशिवाय त्याकाच चैन पडत नाही. ठीक आहे तुझ्यासाठी गाणं म्हणते तरी पण आपलं जीवाभावाचं हस बाकी तुमचं काय तेवढंच विषय नाही तुम्ही आपली पेटी ठाकलाच नाही यालाच तरी चांगला. या ठिकाणी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा निवेदिता फाटक यांच्याकडून या गाण्याच्या फरमाईशसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय विशाल फाटक यांच्याकडून पोवाडा म्हणण्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे मगाशी एक बक्षीस आलं होतं सन्माननीय बुवा भाविका डगरे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलंय. त्याचप्रमाणे बुवा तुम्हाला देखील 101 रुपयाचं बक्षीस भाविका डगरे या बुवांकडून आलं होतं. तुम्ही फक्त ऑनलाईन काहीतरी नाव घ्यायचं विसरला. त्याचप्रमाणे या ठिकाणी ऑनलाईन शुभेच्छुक सन्माननीय बुवा प्रशांतजी जेठे यांच्या शुभेच्छा आम्हा तिन्ही बुवांसाठी आल्या आहेत. ओके दुखाडवायला
उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनल्या मित्र बनल्या मित्र बनल्या त्यानंतर बुवा नवीन गाणं माघारी म्हणजे एक गोष्ट सांगण्याचं तात्पर्य बुवा म्हणजे तुम्ही म्हणतास त्याच्याबरोबर लगीन केला असता पण पुढे काय करण्यासारख्या ना किंवा पुढे काय करणार म्हणजे काहीतरी पस्ताव काही असं काहीतरी विषय होतो म्हणजे काय तो गोरो दिसता म्हणून एवढं जबरदस्त म्हणजे लगीन ना लग्नापर्यंत तुम्ही गेलात दोघे जण बरं फक्त काय होय जरा वयाचा जरा लय फरक पडा त्याच्यामुळे नंतर पण तुका एकटाच राहायचा लागा मग तुका गो म्हटला तर चालत रे नाही तो लगीन करता म्हणून आधी तुमच्यात ठरवा कोण नेमक्या कोण व्हाल हो एका लाट प्रेमाने आम्ही सुसू म्हणतात सुशाचा कधी नाही सुसू जबरदस्त माणूस आहे म्हणजे ह्याच्या अगोदर लपडा होता म्हणजे लपडा म्हणजे साधा सुद्धा नाही फक्त प्रियसीची अशी अट होती की अरे सुसू मला अशा ठिकाणी घेऊन चल की त्या ठिकाणी तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणीच नसणार सुसू सुशांत अशा ठिकाणी घेऊन चल की त्या ठिकाणी तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणीच नसणार आणि ह्या गुलामान जी काय मोटरसायकलवर बसवल्या त्या पोराक आणि सड्या माळावर घेऊन गेलो कारण प्रेम ना शेवटी जबरदस्त प्रेम म्हटल्यानंतर सड्यावर घेऊन गेलो आणि दुपारचा 12-1च्या ठोक्या कडाक्याचा ऊन होता आणि कडाक्याचा ऊन होता त्या कातळात चलता 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 त्या पोराचा लागला डोक्या दुखोक लागल्या बरोबर अरे सुसू माझं ना डोकं दुखतंय आधी पहिलं झाडाखाली एका बसूया म्हटल्या बरोबर त्या पोरात बसवल्या आणि सुसू विचारते प्रिय डोकं तुझं कुठे दुखतंय ते म्हणतं हे बघ इथे दुखतंय सुसू लगेच ते चॉक केल्या बरोबर आता विचारतं कसं वाटतंय तर पोरग्या म्हणता आता बरं वाटतंय थोडं वेळ झालं परत त्या पोराच्या मानेजवळ दुखोक लागला मानेजवळ चॉक केल्या परत बरं वाटोक लागला थोड्या वेळात त्या पोराच्या पोटात दुखोक लागला ह्यानं फुगी काढल्याने बेंबियक चोळल्या चॉक केल्या ते चॉक केल्याबरोबर आता कसं वाटतंय तर म्हणता आता बरं वाटतंय ह्या सगळा एक ढोराचं राखणं होतो ही सगळी गमत ह्यांची बघितो आणि जो काय टापकन थई गेलो अरे श्याम भारी म्हणता या काय तर भारी मगापासून म्हणता बघतोय त्या पोराचा डोक्यात दुखोक लागला चॉक केलं मान दुखोक लागली चॉक केलं पोटात दुखोक लागला थुकी लावलं मी चॉक केलं बरा वाटला ते का अरे म्हणा माझं एक काम कर ना तर म्हणता काय अरे म्हणा बरीच वर्षा झाली मुळव्यात चालवलेलो हा एकदा फक्त चॉक कर आणि ह्याला त्या मितीपासून चॉक केल्यापासून आजपर्यंत त्याचो मोठ चालवलेलं नाही एवढं जागे औषध आहे तरी बघा जागरण भिगरणाचं कधी वाटलं तुमका साधारण डाव सुसू जास्त काय बोलायचं नाही बघा तुझी ऍड करतोय परत म्हणू नको मग परत म्हणू नको की मेले माझा चांगला पण ह्यांका बघवत नाही चॉक
आणि तुमचा बरं आवड तुम्ही म्हणजे माका म्हणजे माझ्या कपड्यांवर गेलास डायरेक्ट. मग अँड्रू कशा म्हटलं खनीवरच म्हटलंस तू, पण तुका म्हणवता होता का? आणि हे तू काय कमी दिसत त्याच्यातले जवळजवळ माका वाटता खनीवरचे 5-6 चिरे जर उचललं ना, तो 5-6 चिरे तर माका वाटता खड्यावरसून घरी जायपर्यंत पिवळं पटो मारशी. आणि आणि ह्याका बघितल्यावर असं वाटतं की चुकून ह्याकाच काही टरकात त्या टाकता नाही चिरो म्हणून. हो ह्या मंत्री वरचा करट्याचा हात, हा तरट्याचा वरचा काळा तिला तर तसंच टाकती होतो, फुटकळीत नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याक मला बरं वाटला की म्हणजे तुका खर्च नाही. उद्या समजा तुम्ही मेलाच आणि जर मेल्याच्या नंतर जर स्मारक बांधवता येईल तर त्यांना खर्च नाही. वाळातलं गुळगुळीत फक्त आणून ठेवतो की ह्यांचा स्मारक झाला. फक्त कसा असू दे कोणतरी चांगलं करून दे आठवण ठेवूसाठी. फक्त रस्त्याच्या बाजूला जरा ठेवू नको, बाकी काय नाही. कारण हयगडबडीवर गेलो ना जर तसंच जर हा ह्यांना सुरुवातीत काय म्हटल्यांना डॉक्टरांना हळून हा तसं हयगडबडीवर तसं जरा गोंधळ होईल, बाकी काय नाही. म्हणून तो रस्त्याच्या बाजूक काहीतरी एका कोपऱ्यात ठेवा. एवढं खर्च पुरे आहे ना. नागवा 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 छत्रपती शिवाजी महाराज. कारण तुम्ही चांगल्या गोष्टी सांगितलात. कारण सीता रावणाच्या बापाला देखील सापडली नसती. सीता रावणाच्या बापाला देखील सापडली नसती, परंतु सीतेने एक चूक केली की लक्ष्मणानं जी लक्ष्मण रेषा आपली होती ती ओलांडता नाही होती. कारण लक्ष्मण रेषा म्हणजे माय बापाच्या घराचा उंबरठा, लक्ष्मण रेषा म्हणजे घराची मर्यादा. आणि आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रत्येक स्त्रीने आज घराची मर्यादा ओलांडली. त्या स्त्रीला पुढे फक्त आणि फक्त रावणच भेटला बुवा. रावण वाईट नव्हता, पण सांगण्याचा तात्पर्य लक्षात घ्या. पुढे फक्त आणि फक्त रावणच भेटला, राम कुठे दिसलाच नाही. पण त्यावेळेस सीतेला वाचवण्यासाठी साक्षात प्रभू रामचंद्र होते. पण सध्याच्या या कलियुगात राम कुठे दिसत नाही. गल्ली गल्लीत मात्र दिसत. हे कोणाचा तरी ह्या रे त्या रे, बरोबर ना. कारण काय असतात, एखाद्याचं म्हणणं असतं की एखाद्या मुलीच्या वयाचा दोष, एखाद्या मुलीच्या कपड्यांचा दोष, एखाद्या मुलीच्या धर्माचा दोष. पण लक्षात घ्या
की दोष वयाचा नाही, दोष धर्माचा नाही, दोष कपड्यांचा नाही, दोष आहे तो वासनेने बरबटलेल्या त्या नजरांचा, त्या विचारांचा, की आज रस्त्यानं चालणारी स्त्री ही आज कोणीतरी आपली आई आहे, आज कोणीतरी आपली बहीण आहे, ही भावना आज लोप पावत चाललेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यावेळेस त्यांच्या दरबारात एकही स्त्री कधीच नाचली नव्हती. बरोबर ना? रांझ्याच्या पाटलाच्या मुलानं त्यावेळेस बलात्कार केला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय तोडून टाकले होते. आणि ती शिक्षा जर आतापर्यंत लागू असती ना तर बलात्कार हा विषयच झालो नसतो. अरे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावला तर तुमचे हात कलम केले जातील असा सांगणारा जाणता राजा. बरोबर ना? त्यामुळे त्यांचा इतिहास आम्ही वाचला पाहिजे, आम्ही आत्मसात केला पाहिजे, गनिमकावा. बरोबर ना? छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर सळसळतं रक्त, ह्या चांगल्या गोष्टी ज्या पद्धतीने बुवानी सांगितल्या, खरोखर एकदा बुवासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. कारण ज्याचं चांगलं आहे ते चांगलं नक्कीच म्हणणार. जोक्स वगैरे ह्या काय संडासात उडी मारूची जीव देव गेलं होतं, ह्या सगळ्या रोज चालणारा. पण बुवा आपण या खुर्चीवर बसल्याच्या नंतर आपण समाजाला काहीतरी देणं लागतोय, म्हणून काहीतरी चांगलं सांगणं, चांगला बोध देणं हे बुवा गरजेचं आहे. म्हणून महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्या कसला घाम, याला कोण घालती असे दरबारी मुस्ती बेगमे. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरे तिच्या अंगार दरबार झाला गप्पार, कोणी खेळीला पुढाकार साऱ्यांनीच मानली हाल. तितक्या ते गजानन सरदार उठला आणि बोलला की हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं भिडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या दुर्मित. त्याचं घोडं दळ पाय दळ, भाऊचा फाटा नाही पकड, आमची 10 हत्तीचं बळ पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी, त्याची खानाची सेना निघाली. गावालुटली मंदिरं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अवरू लुटली. कोण 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 रोखणार हे वादळ? आणि इतक्यात अजवादीचा तो छावा, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी भेटीसाठी शानदार शामियान उभारलं होतं. भेटीसाठी उभारला नक्षीदार शामियान गेला. आणि अशा या शामियानात खांडवलं कडूला कळला. सगळ्या पंडिताच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. आणि राजाला पाहून खान म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारतो हसरी, रोखून न जागा कहती राजाला लिंग दिलं आणि दगाड केला बघा. खानाला अभिमान मागेला, कट्यारीचा वार देणं केला. खरा आवाज झाला की लखत अंगाला. खानाचा वार फुगा गेला, खान गडबडला. इतक्यात महाराजांनी काय केलं बघा. पोटाबंदी पिचवर केलेला, वाट्याला खात मारा केला. जरा फाडलं पोटाला, तडा गेला खानाचा पुत्र वाईला. स्वराज्याचा भगवा
जोरात छाती ठोकून सांगतो उभ्या जगाला की माझ्या राजानं अपना अख्खा एक अफजल उभा सोडला होता, उभा सोडला होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्य धन्यवाद प्रभुवीर. धन्य धन्यवाद प्रभुवीर, धन्य धन्यवाद प्रभुवीर. शिवपाकर कसा तो धगधगता दिवस सोमवार सोमवार, दिवस सोमवार सोमवार. त्यानंतर बुवा अनुज वधू भगिनी सुतनारी सुनसत कन्या समयचारी इन हुत दृष्टी बिलकुत जोई तास वधेत छुप्पापन होई. ओ बुवा काय म्हणते बघा. अनुज वधू भगिनी सुतनारी सुनसत कन्या समयचारी इन हुत दृष्टी बिलकुत जोई तास वधेत छुप्पापन होई. ए काय की अनुज वधू म्हणजे लहान भावाची बायको, भगिनी म्हणजे आपली बहीण, सुतनारी म्हणजे सून कन्या, लहान भावाची बायको आपली बहीण सून. ह्या बुवा काय आहे माहिती, या स्त्रियांकडे जो कोणी वाकड्या नजरेने बघितला ते का दिवसा मारलो तरी पाप लागत नाही. बरोबर. म्हणून गजराला या ठिकाणी सुरुवात करतोय. ठीक आहे, तुम्ही काय ह्या करू नको. लग्न बिग्नाचं कसा त्याचं पुढे वांधव होय. तो खय आता एखाद्या पोरग्या असाल तर काही तर लगीन करून दे आणि मोकळं होऊन दे. तुम्ही उगाच त्या का काहीतरी जबरदस्ती करू नको. बाकी विषय तसं नाही, पुढे काय जमणार नाही ना त्याच्यामुळं. कारण पोरग आताच नवीन नवीन जरा प्रेमाच्या ह्याच्यात हा आणि त्याचं गाणं जबरदस्त बघा कसला प्रेम आता. तू माया अंगुराचा मिला काही भुसाग, तू शेरणी शिकारी मी बावडाचा साग. तू माया अंगुराचा मिला काही भुसाग, तू शेरणी शिकारी मी बावडाचा साग. तू शेरणी शिकारी एक
सन्माननीय शशांक, बरोबर ना, शशांक फाटक यांच्याकडून तुम्हाला अंकुराचा या गाण्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यानंतर बुवांसाठी काय प्रेमाचा विषय म्हटल्यानंतर प्रेम कोणावर करावं, कारण प्रेम ज्ञानेश्वरीवरती करावं, प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांवरती करावं, प्रेम जगाला ज्ञान देणाऱ्या ज्ञानेश्वरीवरती करावं, प्रेम आई वडिलांवरती करावं, प्रेम सीमेवर जागणाऱ्या त्या जवानांवरती करावं, प्रेम आपल्या मातीवरती करावं. पण सध्याची प्रेमाची भाषा अशी बदललेली आहे की ब्लूटूथ सारखी. सध्याचा प्रेम म्हणजे ब्लूटूथ सारख्या, जवळ असा तोपर्यंत कनेक्ट, लांब गेला की पुन्हा सर्चिंग चालू झाली. त्याच्यामुळे काय जुन्या काळात जबरदस्त होता. प्रियसी असायची व्हाळावर, प्रियकर असायचो माळावर. आणि जर समजा त्या दोघांना जर भेटतो राहिला तर प्रियकर सांगा, गो समज मी पुढे गेलोय तर वाटेत कसलो तरी अन्नी बिन्नीचो टाळो टाकून ठेवी, म्हणजे तू समज की मी पुढे गेलोय. ह्या पूर्वीचा प्रेम असायचा, आता काय तेवढा नाही होय. आताच्या प्रेमाचं म्हणजे काय विषय म्हणजे ठीकला तर ठीक, नाहीतर परत काय. पण ओल्ड इज गोल्ड बघा. मी प्रेमनगरचा राजा, प्रीतीच्या राजकुमारा, मी झाले प्रेम दिवाणी. पूर्वीची गाणी. पण सध्याचा ना हो के भी करीब तू हमेशा पास ये सोचना कि देखता मैं तेरा रास्ता, वो भी है सब मेरा, मेरे हवाले कर दिया किस्मत का हर दुआ, तेरे हवाले कर दिया. त्यानंतर नवीन मधीच या गाण्याला बाकी बरीचशी गाणी मध्ये तुम्ही मारा, आम्ही शॉर्टकट आपली मध्ये मारता, त्याच्यारी काय बघता. मला माहिती आहे वेळ जास्त झालो त्याच्यामुळे ढेंगा अशी आपट, म्हणजे कधी तड्याकात माझ्या देत. आणि तुका काय नाही, तू आता माका नाहीसो करीत घे. ठीक आहे काय तर करा, तशा बोलल्यामुळे काय खंडका नाही पडत. पण तेवढी आपण बोलतो म्हटल्यानंतर सहन करण्याची पण आपल्याकडे तेवढी ताकद होईल. बरोबर, तुझ्या पाया कुठं कुठ लागता लगेच जरा बोलला तर. हा मग तू जाऊन झोपून चलत गेलोस तरी जाते, आम्ही आणतो पेट तुझी. अरे पण तो त्याचो गजे राहणार, तू कशा जळत तुका जावचा का. आम्ही थांबूया आम्ही थांबूया, तो आपलं गजे अभंगनी घेऊन दे, आपलं मोकळं होऊन दे. काय तो त्याचा काय म्हणणार, उदाहरण बुवांकडे गजर गेल्याच्या नंतर ह्याचा कांडा कसा काढतो ह्या माका बघूचा, ह्या त्याच्या डोळ्यात सुका.
हा आता कसं लाईन येतील कसं नको दात पाडी तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतोय ग तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतोय ग तिला तर धाकून वाजत राहतोय ग तिला तर धाकून वाजत राहतोय ग तिला तर धाकून वाजत राहतोय ग या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय हरिनामाची पहाट झाली झाली चंद्रभागे तिरी हरिनामाची पहाट झाली झाली चंद्रभागे तिरी चल स्वर्या भाविकांनो जय जय रामकृष्ण हरी चल स्वर्या भाविकांनो जय जय रामकृष्ण हरी चल स्वर्या भाविकांनो जय जय रामकृष्ण हरी ज्ञानदेवाने रचला काया हरिनामाचा झेंडा गोपाने केला कळस गोपाने केला कळस रामकृष्ण हरी आम्हाला झाला हरी भक्तीने पावन झाली झाली नानाची पायरी हरी भक्तीने पावन झाली झाली नानाची पायरी या भाविकांनो जय जय रामकृष्ण हरी हरिनामाची पहाट झाली झाली चंद्रभागे महाद्वारा पुढे संत मेळा नावाचा खेळ मांडला थोडा हसवा चोखा मेळा थोडा हसवा चोखा मेळा नाचतीला मुलीला पायी दिला हरिभक्तीने पावन झाली झाली नानाची पायरी संकटी पडले संत देवा भगवंत आले त्यांच्या घरी चला स्वर्या भाविकांनो जय जय रामकृष्ण हरी लागली ओढही भगता लागली ओढही भगता कधी पाहि कधी कोणी माझ्या लाडक्या कधी पाहि कधी कोणी माझ्या लाडक्या
जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही. आम्ही नक्की त्याच पाठी वेदनेच्या सुट्टीवर. आम्ही नक्की त्याच पाठी वेदनेच्या सुट्टीवर. सोबतीला नाही सोबतीला नाही सोबतीला नाही सोबतीला नाही. श्रीरंगदेवता हॅलो 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 या ठिकाणी पोलीसवाल्यांचे बघा बंद. अरे
हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी दोन्ही भावांनी आपले गजर आपल्या समोर टायमामध्ये संपवलेले आहेत. अतिशय सुंदर सुशांत जोईल बुवा, स्वामी समर्थांचं गाणं तर तुम्ही अतिशय सुंदर म्हटलं. संदेश नाईक दुरे बुवांनी सुद्धा आपल्या टायमात केला मी गजर. खरंच जाता म्हणजे काय वेळ काढू नाही, तेवढं वेळ इकडे तिकडे होता. मी त्याबद्दल काय बोलणारच नाही बुवा. आणि तुम्ही तसं काय मग बोलू पण नाही. आता थोडे गजराच्या वेळी संदेश नाईक दुरे बुवा आपल्या म्हणजे समजले की आपला काहीतरी चुकतं. या समाजला एवढं खूप झाला आणि त्यामुळे अतिशय सुंदर म्हणजे प्रश्नच नाही दोघांसोबत. फक्त काय थोडासा खटाकलेला तेवढा बोलते आणि गजरात सुरुवात करते. मी 45 मिनिटातच दिलेल्या टायमात उडवणार, कारण आता जवळजवळ किती वाजले. खुर्ची मोडूची वेळ झाली आहे. खुर्ची मोडूक लागली तर ते बिचारे का उगाच तरी ह्या केला मित्रा तो माझो खुर्ची आधी मोडला आणि उद्या एक आणूक झाली नवीन असू दे. पण खरोखरच माझ्या फाटक मंडळींका मी मानते बुवा, मग कारण ही माझी तिसरी काय चौथी वेळ असत या ठिकाणी. अरुण गाडी बुवा वगैरे झालेले आहेत माझ्या याच जागेवर. त्यामुळे मी टेन्शनमध्येच होते की नेमक्या नवीन काय करायचं. पण ठीक झाला. जोईल बुवानी तर सांगितलं नाही की माझं होम ग्राउंड हा, त्यामुळे त्यांनी जरा जोरच मग केला नाही होतो. पण लेवलमध्ये आवाज बिवाज इतकं सुंदर आणा बुवांचो. फुलले रे क्षण माझे फुलले, त्या गाणं मी बुवा स्वतः फरमाईश करते त्यांना म्हणण्यासाठी. जा आता आता परत तुमची जी माझी असत तेव्हा तुमका प्रेम नगरचा राजा ह्या मनात सांगा. फक्त चॉक करू नको. कांदा लागून देते कस काय तो मोडा का. कारण कसं माहिती आहे, महिला वर्ग बसलेली आहेत नाही तर या मोडापेक्षा पुढचा मी बोलू शकते. इतको घाणियार डोपवा मी आहे. पण मी कंट्रोल आपण जागा बघून सगळं करूच असता. काल धुमाकूळ केली ना तोंडवली शिरसाट बुवांनी मी, ते विषय वेगळं होतो. पण आज आपल्या समोर कोण बसलं तर मी याच्यापेक्षा जबरदस्त. तर कसा झाला बुवा, त्यांचं ओम बरोबरच बोलतं. गोल्ड मेडल मिळालं भावच वाटतं हो तुमचं. तो सेम दाढी बिडी तसाच दिसना बिसना बारको भाव भारी बुवा. गायन अतिशय सुंदर आणि अभिमानान माका सांगायचा वाटता की एवढं असताना तो फॅन हा माझो. पण आज बुवा झालो माका अभिमान वाटलं बाबांनी सांगितल्यानंतर. कारण मित्र आम्ही हे प्रसाद नाईक धुरे आणि आम्ही, आणि या बरा वाटलं की ओम आता जबरदस्त भजन करताय. मी बऱ्याच दिवसांनी आधी ह्याची भेट जरी योग होय असता तोच कळत नाही. आणि सांगता मी कॅन्सल बारी केले. कॅन्सल मी कशात करू. अरे मी एकमेव बुवा असन सिंधुदुर्ग जिल्ह्यात की नवीन बुवांशी जास्तीत जास्त बारी करणं म्हणजे मीच एक असन होय ना बुवा. माका उलट आनंदाने तुम्ही सगळे पुढे येण्यासाठी स्टेज देण्यासाठी तुमच्यासाठी मरतय मी आहे. वन मॅन शो एकटो बोला माका काय तो पडियेतलो बोला नाही तर बाहेरचो बोला. फक्त तुम्ही पुढे येण्यासाठी हे प्रयत्न सगळं चालू आहे. आणि तुम्ही माका म्हणतास मी कॅन्सल अजिबात नाही करू. उलट आनंद वाटत बुवा तुमच्याकडे बाहेर बोला ना. ते का किती याच्यापेक्षा काय काय बुवा किती एकांत माका रांडेच्या म्हटला नव्हता. मी तिची फुला समजून खिशात घातली. थोडे दिवस झाले की तुका समजत काय का म्हणजे आपण काय बोलतो काय ह्या आपल्यावर असतं डिपेंड बुवा. भजन रशी केलेले सगळे जाणकार असतात आणि ते सगळे विचार करणारे असतात. त्यामुळे आपल्यावर सगळं असतं. मी कमीपणा घेऊनच आजपर्यंत इथपर्यंत चालले. माझ्याकडे कोण नवीन हा जुनो हा काय विषय नाही. माका आपल्या माझा हाता चालू असतं नेहमी. पोवाडो तर अतिशय सुंदर म्हटलं. जर चांगला आता चांगला मग मी यांड्रू म्हणाक नव्हते खनीवरचो म्हटलं.
यांड्रू कशात मी म्हणू तुका यांड्रू सारखं दिसतं उगाच यांड्रू म्हणू मी तेका तो सुसू केलं सुसू आणि सरडो म्हणजे रंग बदलणारो सरडो ह्या आधी पहिल्यांदा ऐकले माका मी आता चांगलो म्हणवते तुमका नी सरडो यांनी काय म्हणजे विषय तू तुमचो असत म्हाका वाटतं दुपारी यांनी फोन केला म्हणतो की आम्ही दोघांनी एकत्र होऊया आणि पुजारी बुवाची नाट मोडूया आणि तुम्ही वेगळा केला त्याच्यामुळे तो तुमका सरडो म्हणता मग असं तिथे रंग बदलणार सरडो म्हटलं प्रेम हा त्यांच्याकडं गाणं म्हटलंच म्हणून म्हणतं असो ह्या पाठक मंडळीचे आभार मानते बुवा परत तिसऱ्यांदा पाठक मंडळीने टाकला आणला लोकांनी गणपती आणला आणि विसर्जन केलं आणि त्यांनी काय मंडळीने विचार केल्याने बघलो पाठक मंडळीने टाकला आणला जोईला आणि दुरेची जोडी लई भारी गमतीची सुशांता आणि संदेशची जोडी लई भारी गमतीची लोक लुक नको बघतात चांगला ही नाडंची धरती ही नाड्यांची धरती टाकल्यावरती उंदीर खडखुड करती ही नाड्यांची धरती ही नाड्यांची धरती ही नाड्यांची धरती ही नाड्यांची धरती पूर्वीचा काळ वेगळं होतं हो तुम्ही सांगितलं ना महिला वर्ग मी पहिल्यांदा म्हणूनच सांगितलं की ते वाघिणी आहेत कारण बुवा आज अशी परिस्थिती आहे या कलियुगात एखादी महिला मार्केटमध्ये जात असली तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जाईल पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही परिस्थिती आहे बुवा आजची एखादी गाडी बिघडली की त्याला विचारलंस काय झालं ना तर तो सांगतो ती बंद आहे पण त्याका विचार एखादी पोरगी बिघडली नाही त्याका विचारलेस काय झालं तर तो सांगतो ती चालू आहे म्हणजे बिघडण्याचं कार्य एकच पण कलियुगात चणे वाटाणे शेंगदाणे यांका डोळे नसावून सुद्धा लोक त्यांना चकणा म्हणतात होय ना स्विमिंग टँकात त्याचं पाणी सुद्धा रोजच्या रोज बदलूचा लागता पण ज्यावेळी पाणी भरतात तेव्हा 5,000 लिटर असताना संध्याकाळी उपासतात ना तेव्हा 7,000 लिटर होता 2,000 कसा वाढता त्या परमेश्वरात माहिती पोहणाऱ्यांची कमाल मारुडी वाढव पाणी मारुडी वाढव पाणी परिस्थिती बदलली या कलियुगात बुवा काय होईल या सांगतात ना बुवानी तर मगाशी एक विनोद सांगितला नी हा कोण जोईल बुवांची एक मैत्रीण होती आणि काय चॉक केल्यान की सगळा बरा व्हायचा म्हणजे ह्यो डॉक्टर मी आधी पहिल्यान बघलो चॉक केल्यावर बरा होता पण असू दे विनोद म्हणून ठीक आहे होय मान एक चॉक केल्यान मान बरी असत का तुझी भारी डॉक्टर खंय दवाखानो खंय आलो वडाखालीच होतो ना हो तुमच्या प्रियेचो दवाखानो हा खंय चॉक केल्या राहिली चांगल्यांत बरा युगांडा काय ना कोंडा बरोबर तुम्ही बसा युगांडा काय ना कोंडा काय तादी मिटवते तुमची काय परिस्थिती झाली या दोघांची सांगते म्हणजे मी वाईट बोलत नाही एक माणूस ना तिची आई वारली म्हणजे गेली आणि तो अजिबात रडाक नाही बाप गेलो तेव्हा सुद्धा अजिबात रडलो नाही मित्र एवढं जवळचो असून गेलो तरी तो रडलो नाही पण बायको मेली तेव्हा 13 दिवस राडा होतो तो अश्रू खळवलेलेच नाही 13 दिवस इतको राडा निसतो सकाळी रडोक सुरुवात करी तो रात्रभर रडत शेवटी त्याला विचारलं नाही अरे तुझी आई गेली तेव्हा तू रडलंच नाही तुझं बाप गेलो तेव्हा सुद्धा रडलंच नाही आणि बायको गेली तेव्हा इतकं रडतं किती आहे तेव्हा तो काय सांगता ज्यावेळी आई गेली तेव्हा शेजारची सगळी माणसं येली
माझ्या खांद्यावर हात टाकून सांगितला नाही की तू काही एक काळजी करू नको, तुझ्या आईची जागा आम्ही घेतो, पण तू काही एक काळजी करू नको. बाप गेलो तेव्हा सुद्धा सगळे शेजारचे माणूस येऊन सांगितलं नाही खांद्यावर हात टाकून, तू काही एक काळजी करू नको, तुझ्या बापाची जागा आम्ही घेतो. पण बायको मरण 13 दिवस झाले, शेजारच्या कोणी सुद्धा येऊन माझ्या खांद्यावर हात टाकून अजून सांगोक नाही. म्हणजे तशी परिस्थिती तुमची झाली. खुर्ची आणि टेबल दोघांचं प्रेम होता. टेबल सांगता खुर्चीक आपण दोघांनी लग्न करू, मी तुझ्यावर एवढं प्रेम करते की आपण दोघांनी लग्न करू. खुर्ची सांगता टेबल मी पण तुझ्यावर एवढे प्रेम करते की आपण दोघांनी लग्न करू. तेव्हा टेबल सांगता खुर्ची अगं लग्न करू तर करू, पण सगळेच जर तुझ्यावर येऊन बसले तर मी एकटा काय करू. बरोबर ना, मी पडियेतलो झाले. आता तुम्ही माझ्या त्या रुपावलीपर्यंत नशीब ते 500 रुपये तरी झाले होते. मला माहिती होतं पुढे माझी नाट मोडणार. तर तुम्ही गजरात आपले त्यांका तर काय गुगल पेच्या माध्यमातून गावातली बुवा सगळ्यांनी गुगल पेच्या माध्यमातून नुसते धुमाकूळच केला. आम्ही मेला त्याच्या, तू तर माका वाटतं जास्तीच मेला अशी. तू का द्यावे कशा खणी व्हायच्या तेवढे पुरे, कारण तुझा 50च भागा. ते साऊंडवाले असतं, साऊंडवाल्यांची एक फरमाईश आहे, पेटीचा आवाज धोकाय तो पोरगो दुसरं मगाशी बसलेलो, त्याची फरमाईश आहे की बुवा तो विनोद सांगा, म्हणून मी तो सांगणार नव्हते. कारण पूर्वीचं काळ वेगळं होतं. पूर्वीच्या काळी एखादं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून द्यायची. कशासाठी, तर बाकीची मुलं असतील, अमुक माणसाचं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो म्हणून आई रप्पू करून दे. पण आज परिस्थिती बदलली आहे, जेवढा फाटके असत तेवढी किंमत त्याची जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेलास तर 1000 रुपये आणि ढोपरावर भोका पडलेली 2000 रुपये. म्हणजे आज फाटलेल्याची किंमत वाढली आहे. फॅशन इतकी वाढली आहे की 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेक जातात आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहून तो दर्शन घेऊन वाकलो की पाठच्यांका दर्शन घेण्याची काय एक गरज. आपोआप दर्शन होतं, नमस्कार करायचो, बाजू व्हायचं. काय काय जण पैसे घेऊन उभेच राहतात, नेमके खय टाकायचे तेच कळत नाही. फॅशन तीच पॅन्ट घालून काय काय जण जेवणाचे पंक्ती वाढून तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागाकच विचार. ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरेच्या आड हो. म्हणजे ही फॅशन करा, फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. बरोबर ना. नवरा आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्याकडे जातात तेव्हा नवरी असतं ती जीन्सची पॅन्ट घालून जातात. पाहुण्यांका प्रश्न पडतात नवरीची ओटी खय भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणले असलंच तर दे, 4 तांदूळ बांधून घेऊन जा, नारळ काय एवढं फिट पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन करा, फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायचे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. कारण पूर्वीच्या काळी नाटका बसवायचे, स्त्रीची भूमिका पुरुषच करीत आणि सीता वगैरे पळवून आणला नाही तर परत नेऊन सोडायचे, कारण ठेवून करतील काय, पुरुषच असत. पूर्वीच्या काळी सामाजिक नाटकं बसवलं नाही तर हिरोच्या हातात रिकामी बंदूक देत ठेचण्याची, आतमध्ये काय भरी न रिकामी, आणि ॲटॉम बॉम्बवाल्या स्टेजच्या मागे ठेवी. सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. विचार म्हणूनच म्हणत नव्हतं पण शेवटी बियालाच थंडी पळाला. या तोंडात ठॉ केलेला ओरिजिनल ठॉन आहे. ठॉ झाला की जो विलन डाकू असत किती पडायचा, लोकांका वाटायचं हिरोन बाहेर घातला ना, बंदुकीत काय नसा, ॲटॉम बॉम्बवाल्याची कामा. आणि असंच नाटक चालू झालं. हिरोची वाक्य फेक, अरे थांब तुला मी आता ठार मारतो. असो 4-5 वेळा बॉम्ब पाटलो पण ॲटॉम बॉम्ब काय पेटाय नाही, तो डाकू काय मरेल. तो फुटासारखं उभो, कारण त्याला वाक्य नव्हता, कधी ठॉ होत आणि कधी मरते. पण ठॉ होत नाही तोपर्यंत मारणार कसो, आणि ह्यो मेलो ठॉ होत नाही तोपर्यंत वाक्य फेक करून, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात येईल की ॲटॉम बॉम्बवाल्याचं काहीतरी प्रॉब्लेम झाला. मागे जाऊन बघितलं तर त्याचा दोष नव्हतो, थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शिळे.
आणि तो कांडावडी तेवढा फुकट झाला. तो कांडावडी यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. तो कांडावडी यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवलं आणि त्याला सांगितलं ना आजच्या दिवस त्याचा चाकूवान मार माचीस बोललो शेळे. तो म्हणतात एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. पण पूर्वीचे लोक खूप हुशार होते. तिने आपल्या पदरचंच वाक्य टाकलं आणि पुस्तकाचं वाक्य नव्हता. अरे आज मी तुला या बंदुकेनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकेने नाही मारित. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक अरे थांब तुला मी आता ठार मारतो असं म्हटल्याबरोबर ऍटम बॉम्ब पेटलो. तो डाकू हसतच खाली पडलो कारण आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं नव्हतं चाकवाचं बार होता. म्हणजे अज्ञान होतं पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही. बरोबर नाही. मग काय पूर्वीच्या काळी जी मजा होती बुवान सांगितलं ना हिरो असायचो व्हाळाच्या पलीकडे हिरोईन असायची व्हाळाच्या अलीकडे. बुवा सकाळी धरलेली फांदी संध्याकाळपर्यंत सोडायचे नाही. क्यों आगे पीछे क्यों आगे पीछे डोलते हो घोड़ों की तरह. काय मजा होती त्या प्रेमात. आणि तेव्हा मोबाईल नव्हते. टाकटूक टाकटूक केलं की प्रेम जमला. तेव्हा चिठ्ठी येली प्राणप्रिये संध्याकाळी काजी खाली येशील ना. ती चिठ्ठी पोचातच 8 दिवस लागले. रोज यो जाऊन का झाडायचो. इतकी मजा त्या प्रेमात होती. पण ती मजा आता रवलेली नाही. बरोबर ना. जोईल बुवांचा जमतात एका मका आनंद. त्यांच्यासाठी गाणं सुद्धा कुठचं तरी म्हटलं तू मळा अनुभवाचा. आता मी कुठचा म्हणू मी सांगत होते तू माझ्या स्टाईलमध्ये वेगळ्या तुमच्या स्टाईलमध्ये. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी मला या नटीनं मारली मिठी. या नटीनं मारली मिठी मला या नटीनं मारली मिठी. या नटीनं मारली मिठी मला या नटीनं मारली मिठी. आताची गाणी आहेत पण आमच्या काळी प्रेम प्रेम कोणाचं जमलं तर गाणं कुठचं म्हणायचे. आए ओ मेरी जिंदगी में तुम बहार बनके. आए ओ मेरी जिंदगी में तुम बहार बनके. मेरे दिल में यूं ही रहना. मेरे दिल में यूं ही रहना. तुम प्यारे प्यारे बनके. आए ओ मेरी जिंदगी में तुम बहार वेळी कसं होतं खरा नाही बुवा. आता तरी कसं पटकन मोबाईलवर टाकटूक टाकटूक होता. समोरच्या जर दुसरं चांगलं मिळालं तर आपण म्हणजे ह्याच्याबरोबरच असं समज आहे. आणि दुसरं जर चांगलं मिळालं तर ह्याकाच वाटणार की हो मेलो करणार मग तरी जाऊन पुढेच राहणार. आणि सायलेंट सॉन्ग जीता था जिसके लिए जिसके लिए मरता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. ही सगळी गाणी टिकत पण बघा भाऊ आता 2 वाजून गेले तरी सुद्धा ही सगळी म्हणजे फाटक मंडळी काय असू दे किंवा बाकी सुद्धा भजन रसिक अजून थांबले. एका कारण बुवा फक्त आपला कोकण आणि या कोकण म्हणजे आमचा स्वर्ग बुवा. स्वर्गापेक्षा सुंदर असा स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. दुनिये
कोकणचा नाव सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन तुम्ही येऊन मला आणि बघून जावा प्रसन्न होत रावण. जांभळा काढवंत फणस काढू नारळ भोपळीचो बागो कोकणाची शान जगातली नौका देवळचो हापूस आंबो सुपारीची झाडा कोकमाचो आगुळ दारात देवीचो बंद सुपारीची झाडा कोकमाचो आगुळ दारात देवीचो बंद तुम्ही येऊन मला आणि बघून जावा प्रसन्न होत रावण. स्वर्गापेक्षा सुंदर असा स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण तुम्ही येऊन मला आणि बघून जावा प्रसन्न होत रावण. तुम्ही येऊन मला आणि बघून जावा प्रसन्न होत रावण. तुम्ही येऊन मला आणि बघून जावा प्रसन्न होत रावण. सुशांत जोई बुवा माडिके हा त्यांची पण बाबा फरमाईश पूर्ण करूया या एक वाढवीतच चालली महिला वर्ग मगातपासून मी सांगितलं की ते वाघिणी आहे पण काय काय वेळी त्यांच्याकडनं अतिरेक होता दोष त्यांचो नाही महिला वर्गाचं त्यांच्या तोंडात सुद्धा काय पटकन रवत नाही पटकन दुसऱ्याला सांगून टाकला ह्यो दोष महिला वर्गांचो नाही तो दोष म्हणजे त्यांना दिलेलो धर्मराजाने दिलेलो शाप हा ज्यावेळी कर्ण मृत्युमुखी पडले युद्धामध्ये कर्ण मृत्युमुखी पडले त्यावेळी कुंती माता रडायला लागली त्यावेळी धर्मराजा विचारतात आई तू का रडतेस तेव्हा कुंती आईने सांगितलं की कर्ण जरी तुमचा आता दुश्मन असला तरी तो तुमचा भाऊ होता असं सांगितल्यानंतर धर्मराजाला राग आला की आई इतके दिवस झाले तरी तू अजून सांगितलंच नाही की कर्ण आमचा भाऊ आहे म्हणून आजपासून संपूर्ण नारी जातीला मी शाप देतो की तुमच्या जे मनात असेल ते पटकन तुम्ही दुसऱ्याला सांगून टाकाल असा धर्मराजाने दिलेला शाप त्या महिला वर्गांसाठी म्हणून त्यांच्या तोंडात काय राहत नाही पटकन दुसऱ्याला सांगतात ऐकलंच गो तर बाजूचा गेला म्हणजे पटकन सांगतो दोष त्यांचो नाही कधी कधी त्यांच्याकडनं अतिरेक होता नको त्या गोष्टीचो हट्ट नवऱ्याकडे करते एकदा बायकोचा वाढदिवस होतो ती आपल्या नवऱ्याक सांगतं की या वाढदिवसा दिवशी मला सोन्याचा दागिना नको चांदीचा दागिना नको पैसे नको काही नको या वाढदिवसात माझ्या कधीच कोणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या आता कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य मिळालं संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण या वाद्य काही मिळालं नाही आणि गावातल्या एका पारावर येऊन बसलो मित्र येऊन विचारतात रे तुझं झाला काय तू टेन्शन मध्ये कशासाठी तेव्हा तो काय सांगता अरे उद्या बायकोचा वाढदिवस आणि तिने सांगितलं ना की कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या वाद्य मिळालं तेव्हा तो सांगता अरे टेन्शन कशात घेतं या वाद्य बोललो आपल्या गावातच बस बोललो गाडीवर आणि तो एका कुंभाराने घेऊन गेलो या मडक्या घेतला आणि त्याच्या हातावर दिला ते सांगितलं ह्या घे कधीच कुणी न वाजवलेला वाद्य तो बोललो वाद्य कसं होत तू गप रे बस गाडीवर आणि पुन्हा गावातल्या एका आंब्यावर जुनाट झालेला माव होता मोवाचा पोळा मधमाशांचा तर काढला मडक्यात भरला वरती कापडानं बांधला आणि त्याला सांगितलं बघ जरा हलवू हलवल्याबरोबर आवाज येतो बुम 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 बुम
तुझं जरा लेट गुम गुम झालं असं वाटतं, थंडी असं वाटतं, जरा लेट झालं ना, पिकअप नाही मिळालं असंच येते. म्हणजे हलवल्याबरोबर आवाज येतो घुमघुम घुमघुम, तो खुशच झालो म्हणतं, बायको खुशच होणार. काय बोललो, वाद्य मिळालं, घुमघुम वाद्य. गेलो आणि बायकोच्या हातात दिलं, हे घे वाद्य, कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. बायको म्हणतं वाजवायचा कसा, बघ जरा हलवल्यावर आवाज येतो. अरे जबरदस्त वाद्य. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींना फोन केला, उद्या सगळ्यांनी वाढदिवसाला लवकर टायमात हजर राहा, कारण त्यांनी वाद्य आणलंय, घुमघुम वाद्य, आपण गायनाचा कार्यक्रम करू. आणि सगळे मैत्रिणी हजर टायमात. एका रूममध्ये गायनाचा कार्यक्रम ठेवला नाही. सगळ्या पुरुष मंडळींना सांगितलं, तुम्ही सगळे पारावर जाऊन बसा, तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. पण त्याच्यात एक घेणारा होतो, त्याच्या डोक्यात फिरला. सगळ्यांना बाहेर काढतात म्हणजे काय, तो घरी गेलो आणि गुलाब घेऊन येलो लॉक, आणि ज्या रूममध्ये ही गायन करीत होती ते का बाहेरनं गुलाब घालून घेतला. मग तर करा गायन आतमध्ये, आणि गोल बसली. मध्ये वाद्य ठेवलं नाही, गुमगुम वाद्य. पहिले नाला मारला, दुसरी होती तिने हलवलं, गुमगुम गुमगुम. तिसरी होती तिका जरा ओव्हर कॉन्फिडन्स होतो, ती म्हणतं अरे हे वाद्य बंद आहे तर एवढा आवाज देतं, हे वाद्य उघडून तयार केलं तर किती मज्जा येईल ना. चौथी म्हणतं हो हो आपण तसंच करूया, आणि वरचा कापड बांधलेला सोडला आणि आला मारून सुरुवात केला. दुसरी होती तिथे हलवलं, हलवल्याबरोबर वाद्य जुनाट झालेलं बाहेर गिरायकाची वाटच बघित होतं बरीच वर्ष. हलवल्याबरोबर वाद्य बाहेर, थोड्या वेळानं आला पिलो, आय 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 आय. पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताचा कार्यक्रम चालू झाला वाटतं. थोड्या वेळानं कोरसवाली सुद्धा आय 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 आय. ते पुरुष मंडळी म्हणतात आत्ताशी गवळण घेतला ना, सगळीच जण आय आय म्हणतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देण्यासाठी गेली ना नवऱ्या, तेव्हा नवरं म्हणतं तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणतं मी तुमची बायकोच आहे, पण तुम्ही वाद्य आणलं ना गुमगुम वाद्य, त्या वाद्याने मला सुचवलं आहे. म्हणजे नको त्या गोष्टीचं हट्ट, फक्त नको त्या गोष्टीचं हट्ट करू नको, नाहीतर तुमच्यासारखे वाघिणी तुम्हीच. मी मगाशीच सांगितलं की त्यांच्याबरोबर वाकडा तो खायची तिची गेले तुमका बसवल्या. आता तुम्ही संपवा, ओम तू बस. ह्या आमच्याकडे आमच्या ह्याच्यात एक गोवात असो, बजेट झालं की तो जा बसता, मग दुसरे कोणतरी पाटील बिटील येऊन मग ते संपवणार. तसंच विषय झाला. उद्या वडाच्या पाटात मला किती भीती वाटतात तो चावा बिवा. यूट्यूब चालू बघितलं तरी माझा कांदा बुकायला. पण भारी माणसाचं मस्त. तुमचा पण बुवा तुम्ही लेवल का हाय लेवल का येणार असा मी तुमच्या या दत्तगुरूंच्या स्थानात तुमका सांगते. फक्त ज्या जागेवर अस ती जागा मात्र विसरू नको. किती काय हे झालं असतं तिला लक्षात, एवढं लक्षात ठेवा. बाकी नाक खुळा गणपती खुळावं, आवाज इतकं भारी लावताच ना पहिलं. फुलं गेली क्षण म्हणजे फुलाकच होईल ती फुलं भारी. म्हणजे म्हणून तुमचं चाणे जर वाईट असं म्हणत नाही, पण तो फुल्यासारखं राहता कशा. आपण तर यायचं ना मरेल ना, दुसऱ्याचे प्रसादाचे पैसे बिसे घेऊन सुसदरू तुझ्याकडे नाही तर पण यायचा टाकाटाकीमध्ये. आपण आता एखादा समजा लग्नाच्या वेळी चड्डेवर लिहिलो असतो तर चाललो असतो का. म्हणजे आपल्या त्या पद्धतीत राहून आपण बुवा म्हटल्यानंतर त्या पद्धतीत येऊ हवा असा माझा म्हणण्याचा उद्देश. बाकी माझं काय पोषक बरोबर ना, म्हणून सांगते मी त्याच्यात. तो उलटात मी काय यांड्रू आहे की काय चन्न गवडा जोईल बुवा तुमच्याकडे जमता ना, त्याच्यासाठी हे गाणं म्हणते. दोन जीवांचे पावे मिलन मंगल या शुभ तिथी झाले, शुभमंगल शुभ तिथी झाले, शुभमंगल शुभ तिथी झाले, शुभमंगल
या गाण्यामधून हा त्यांची कोणतरी मगाशीला पहिल्यांदा बुवा नाव काय घेतलं डगरी बुवा नाही डगरी महिला कोणतरी नाव मीनाक्षी हा बुवा भाविका डगरे यांच्याकडून पहिले सुरुवातीलाच पैसे होते आणि त्यांची फरमाईश पण होती आणि म्हणून जरा पेपीचा आवाज करा बघते जमता काय आतापर्यंत कल्याण झाला ते का सांगा फरमाईश तुमची बाबा मी पूर्ण केली कारण यूट्यूब का बघतील ते नंतर या ठिकाणी गजराला सुरुवात करूया नानाराने अजून थांबले कसं तिरंगी बारी आणि टायमिंग दिलेलं होतं मी समजा अतिरेक केले तर बरोबर वाटत नाही उद्या चर्चा होत की सिनियर बुवा असून सुद्धा त्या बुवाने टायमात केला आणि पुजारी बुवाने अतिरेक केला नाही असं थोडं विषय होत म्हणून मी त्या टायमात करते 13 तारीख हिंदळ्यात मग काय तर आपण धुमशान करूया जोईल बुवा म्हटल्यानंतर काय बाबा धुमाकूळच आहे जगताची तू माय माऊली भक्त जनाना तुझी सावली कृपादायिनी आई बाबानी कलियुगी धावून गेली
देवी आपली आई भल्या भल्यांची मती. भल्या भल्याची मती, भल्या भल्याची मती. वाघावर बसून धावू नये ग, वाघावर बसून धावू नये ग. वाघावर बसून धावू नये ग, वाघावर बसून धावू नये ग. हाती तुझ्या ग त्रिशूळ घे ग, हाती तुझ्या ग त्रिशूळ घे ग. जिजाऊ संग शिवरायांना घेऊन धावून येई. छत्रपती शिवाजी महाराजांवर बुवानी अतिशय सुंदर समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाखभराचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक कौलार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक कौलार तळ्यावर. जेवण वाढत होतो त्यापासून त्याचं इतकं प्रेम माझ्यावर भारी आत्मा नको असली तरी भाजी आणून घाली तू. इतके प्रेम तुझ्यासाठी या गाणं माझ्याकडून. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते. चांदीचा भवरा तुला खेळाया देते, चांदीचा भवरा तुला खेळाया देते. जुनी गाणी बुवा कितीतरी म्हणू शकलं असतं पण टायमिंगचा विषय होतो म्हणून
सुहास पाठक काय म्हणतो बरोबर चाललं. आवड मला ज्याची मी त्यालाच बजेट तरी तिने भजन रसिक सांबा कवी एका पहिल्यापासून टाळायची इतके बोर झाले असतील बुवा टायमात मी 8:30 वाजता बरोबर सांगितल्याप्रमाणे 8:30 म्हणजे 5 कमी झाले सांगितल्याप्रमाणे म्हटलं आपण वेळेत चालू करूया कारण मागच्या बारीची आठवण करून त्यांनी दिला की बुवा 1 वाजता भजन रसिक सगळे घरी गेले पण आता किती वाजले बघा थोडे घरी असले तरी तुमचे पैसे वसूल करून दिले. ओके टेन्शन लेने का नाही. आजच माझा ओके टाळाचं गजर झालं ना
काय तुमच्यासाठी गाणं म्हणे या गाणं तुमच्यासाठी म्हणते जी टाळांची गोजून राहते शिवरायांचे ते खास पैसे बिशे देऊसाठी म्हणत नाही, तुमची का तळमळ बोलते आणि या सगळ्या पोरक्यांना एकत्र धरून ठेवला सजून आता एवढं दुसरी तिसरी झोपात गेली असते पुढची सुद्धा मोडण्याने सुरुवात म्हटलं हे नाही थांबायची तुम जो पिळवट होतो तो गेलोच वाटत पण जो बिचारा पिळवाटलो तो पिळवटच राहून वाटते माझी पोरी मानूचा लागला शिवरायांचे ते खास सुहास दादाले नावास शिवरायांचे ते खास शिवरायांचे ते भक्त सुहास दादाले नावास या मिठवा गावात एकच वादा सुहास दादा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा